सुरुवातीला महत्त्वाची बातमी अर्थातच अमरावतीची, कारण अमरावती लोकसभेतून वंचितच्या उमेदवारानं माघार घेतलेली आहे। वंचितच्या उमेदवार प्राजक्ता पिल्लेवान यांनी आपला उमेदवारी अर्ज खरं तर आज दाखल करणं अपेक्षित होतं, मात्र त्या आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार नाहीत। प्राजक्ता पिल्लेवान यांनी वंचितकडून अमरावतीतून उमेदवारी खरं तर जाहीर झालेली होती त्यांना, पण त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली असल्याचं कळतंय। वंचित आणि कार्यकर्ता संभ्रम निर्माण होऊ नये म्हणूनच आपण तिथं फॉर्म भरलेला नव्हता आणि फॉर्म ज्या दिवशी त्यांना चिन्ह अलॉट होणार होतं त्या दिवसापासून त्यांना पाठिंबा जाहीर होईल, बट नॅचरल होतं, सर्वांनाच माहीत आहे। राहिला दुसरा मुद्दा, आनंदराज साहेबांनी आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून माहीत पडलं की ते विड्रॉल करत आहेत, पण ॲक्च्युली त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या पाठिंब्याची अपेक्षा धरली होती आणि कदाचित ते झालं नसेल, कारण का आमच्यातर्फे तर असं काही कारण नाही, कारण का आम्ही ज्या उमेदवाराची तयारी त्या दिवशीहून आम्ही तयारी लागलो होते, सर्वांना आपल्या सर्वांना माहीत आहे। ही सर्व गोष्टीचा जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि यातून कार्यकर्त्यांना दुफळ निर्माण होऊ नये, कार्यकर्त्यात महत्त्वाचा मेसेज जाऊ नये, पक्षाच्या दोन गोष्टी महत्त्वाच्या जाऊ नये या अनुषंगानेच आपण हे केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।